गेल्या ऑगस्ट पासून मराठा समाजाचं महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांची मूळ मागणी जी होती, ती केवळ मराठवाड्यात निजामाचं राज्य असल्यामुळे, मराठवाडा हा मागासलेला प्रदेश असल्यामुळे, या भागात जुन्या काळातल्या कुणबी नोंदी सापडत नाहीत. पण 1881 ची जनगणना असेल किंवा 1884 चे जनगणना अहवाल असतील आणि 1909 चा हैदराबाद संस्थानचं गॅझेटियर असेल. याच्यानुसार मराठा समाज हा मूळतः सर्वच्या सर्व समाज कुणबी आहे, असं सिद्ध होतंय. रेकॉर्ड तसा आहे. 1881 च्या जनगणनेमध्ये तर प्युअर कुणबी आर फाउंड इन हैदराबाद स्टेट ओनली. म्हणजे ज्याला कुठलंही प्रिफिक्स नाहीये, म्हणजे कडवा कुणबी, मराठा कुणबी, तिरोळे कुणबी असं कोणतंही त्याला विशेषण नसलेले कुणबी, शुद्ध कुणबी हे फक्त मराठवाड्यात आहेत, असं 1881 च्या जनगणना अहवालात म्हटलेले. मग हे सगळं जुना अहवालाचा आधार घेऊन आणि 1 जून 2004 चा मराठा कुणबीचा ओबीसी मध्ये कुणबीची पोटजात म्हणून झालेला समावेश समोर ठेवून जरांगे पाटलांनी एक छोटी मागणी केली होती, की मराठवाड्यामध्ये मराठा समाज हा मूळतः कुणबी आहे आणि त्याच्या नोंदी सापडत नाहीत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कुणबी म्हणून जातीचे दाखले दिले पाहिजेत. आता खरं म्हणजे हा समाज जर कुणबी असेल आणि जुनं रेकॉर्ड असेल, तर कुणबी म्हणून आरक्षण घेण्यासाठी हा समाज पात्र ठरतो. आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी ही मागणी केली आणि आंदोलन सुरू केलं. अचानक त्याच्या आंदोलनावरती मोठा लाठीचार्ज झाला आणि त्यामुळे हे आंदोलन पेटत गेलं. या आंदोलनातून पुढे जेव्हा वाढ झाली, तेव्हा बाकीचे जे राजकारणी आहेत, त्यांना याच्यामुळे पोटात गोळा उठला. ज्यांचं राजकारण हे केवळ ओबीसीच्या सपोर्टवर चालतं, माधव फॉर्म्युल्यावर चालतं, अशा लोकांना याचा राग येणं स्वाभाविक होतं. परंतु मूळ मागणी ही फक्त मराठवाड्यासाठी होती, मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी होती आणि त्यामुळे फारसं काही त्याच्यामध्ये बिघडण्यासारखं नव्हतं. गरजवंत मराठा, गरीब मराठा, मागासलेला मराठा या भागात असल्यामुळे याला सगळ्यांची सहानुभूती होती. त्यामुळे हे काम व्हायला लागलंय अशी परिस्थिती जेव्हा आली, तेव्हा याला फाटे फुटले आणि ते काम काही झालं नाही. आणि मग सरसकट महाराष्ट्राला कुणबी करा, त्यानंतर सगळे सोयरे करा, असं हे लांबत गेलं आणि सरकारने मग त्याच्यामध्ये खेळी केली. दोन्ही बाजूने राजकारण झालं आणि त्यामध्ये मग ओबीसी फॅक्टरची एंट्री झाली. ओबीसी फॅक्टर म्हणजे कोण? तर स्वयंघोषित ओबीसीचे एकमेव नेते छगन भुजबळ. मग ते पुरत नाहीत म्हणल्यावर मग नवीन-नवीन नेते आले, पडळकर आले, नंतर मुंडे फॅमिली आली आणि नको-नको ते मग मोठ्या सभा झाल्या आणि मराठा समाजाला टार्गेट करण्यात आलं. मग एकीकडून राजकारण झालं, म्हणून दुसरीकडून राजकारण झालं. असं एकंदरीत या समाजाचं आरक्षणाच्या आंदोलनाचं पूर्ण राजकारण झालं. आता मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी एक उपोषण केलं, की आमच्या समाजाला अजून काही पदरात पडलेलं नाहीये. तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. आणि त्यासाठी त्यांनी उपोषण केलं आणि सगळे सोयरेचं जे ठरल्याप्रमाणे तुम्ही अध्यादेश काढा आणि गॅझेट जे आहे 1881 चं जनगणना, 1884 चे गॅझेटियर्स आणि 1909 चा हैदराबादचं गॅझेट. याच्यानुसार तुम्ही मराठा समाज जो मराठवाड्यातला आहे, त्याला कुणबी म्हणून दाखले देण्याची व्यवस्था करा. ही मागणी खरं म्हणजे 26 जानेवारीला दिलेल्या आश्वासनानुसारच आहे. सरकारने हे आश्वासन आधीच दिलेलं आहे. परंतु लोकसभेच्या निकालाची या सगळ्या गोष्टीला झालर असल्यामुळे या लोकसभेमध्ये कधी नव्हे ते मराठा समाजाने त्यांची राजकीय वोट बँक दाखवून दिलेली असल्यामुळे या ठिकाणी ओबीसीचे नावाने जे राजकारण करणारे पक्ष आणि नेते आहेत, त्यांच्या पोटात पोटशूळ उठला आणि मग हे सगळं राजकारण सुरू झालं. त्यामुळे आता एक मागणी घेऊन कोणीतरी दुसऱ्या भागातला माणूस मराठवाड्यात येऊन जरांगेंनी जिथे उपोषण केलं त्या गावात उपोषण न करता पुलाखाली उपोषण करून मराठा समाजाच्या या कुणबी जातीच्या आंदोलनामुळे आणि सगळे सोयरेच्या मागणीमुळे ओबीसीतलं आरक्षण धोक्यात आलंय असा कांगावा केला गेला आणि 4 दिवस त्या आरक्षणाच्या आंदोलनाकडे कोणी ढुंकून पाहिलं नव्हतं. अचानक पंकजा मुंडे सारख्या एका पराभूत नेत्यांची त्यात एंट्री झाली
भुजबळ कुठेही जागा मिळत नाही, कुठेही एक राज्यसभा मिळत नाही, कोणत्याही पक्षात मान्यता नाही. असं चलबिचल झालेले, अस्वस्थ झालेले भुजबळ याच्यात पडले आणि मग एकाएकी सुरू झाला ओबीसीवर संकटाचा कांगावा. खरं म्हणजे मराठा समाजाच्या या मागणीमुळे ओबीसीवरती कुठलंही मोठं संकट येणार नाहीये. आकडेवारी बघितली तर असंच दिसून येतं. त्याचं कारण असं आहे, की ज्या नोंदी कुणबीच्या सापडलेल्या आहेत, त्या 4 पिढ्यापासून 1967 पासून आरक्षण घेणारे बांधव आहेत. फक्त मराठवाड्यामध्ये काय लाखभर नोंदी जास्तीच्या सापडल्या असतील आणि त्या नोंदी सापडल्या तर त्यांना आरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. मग कोणाचं ताटातलं जातं का वाटीतलं जातं हे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही खूप छोटी शिल्लक राहिलेली आहे आणि मराठवाड्यातला समाज त्यात भरडला जातोय आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले नको नको ते धेंड मराठवाड्यात येऊन या ठिकाणी वातावरण बिघडवतायत. खरं म्हणजे जेवढ्या ओबीसीच्या सभा झाल्या त्यातही मराठवाड्यातला कोणी नेता ओबीसीचा पुढे आला नाही. मराठवाड्यात मराठ्यांवर अन्याय होतो हे सगळ्यांना दिसतं आणि फार छोटा समाज हा शिल्लक राहिलाय ज्याला कुणबी जातीचे दाखले मिळायचे आहेत. जे प्रबळ मराठा आहे ते ऑलरेडी कुणबी म्हणून आरक्षण घेतायत. 4 पिढ्यापासून घेतायत, काही 2 पिढ्यापासून घेतायत, काही एका पिढीपासून घेतायत. म्हणजे या ओबीसीच्या आरक्षणात कोणताही मोठा याच्यामुळे उत्पात घडणार नाहीये. परंतु ज्यांचं राजकारण संपलेलं आहे किंवा किंवा ज्यांना उद्या आमदार व्हायचंय, खासदार व्हायचे अशी स्वप्न पडतात, असे लोक ओबीसीच्या नावाखाली काहीतरी मागणी करतात आणि ओबीसी आणि मराठ्यांमध्ये मोठं भांडण लागलं म्हणून मीडिया हाईप करतो आणि एक जेन्युइन प्रश्न मागे पडतो आणि राजकारण सुरू होतं. मागणी काय तर मराठ्यांना आरक्षणात घेऊ नये. त्यांच्या 57 लाख नोंदी खोट्या आहेत. त्यांना कुणबी जातीचे दाखले देऊ नये. अशा ज्या घटनाबाह्य मागण्या आहेत, त्या मागण्या घेऊन हे राजकारण सुरू आहे. आणि त्यामुळे काल जी बैठक सरकारने घेतली, त्या बैठकीमध्ये कोणत्या जातीचे नेते होते? तर प्राबल्य ज्यांचं होतं, ते म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी. आणि धनगर आणि वंजाऱ्यांच्या आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाशी अर्थार्थी काही संबंध नाहीये. मराठा समाज कधीही राजकीय आरक्षण मागत नाही. जर मराठ्यांना काही दाखले देण्यासाठी सरकार निर्णय घेणार असेल, तर सरकार त्याच्यामध्ये स्पष्ट निर्णय देऊ शकतं, की या समाजाला राजकीय आरक्षणात वाटा मिळणार नाही. आणि मराठ्यांनी कधी राजकीय आरक्षण मागितलेलं नाही. मग मूळ मुद्दा कसा आहे, की फक्त ओबीसी मराठा समाजाचा समावेश जोही थोडा उरलेल्या समाजाचा समावेश होण्याचा प्रश्न आहे. त्यात एनटी मध्ये असलेले धनगर वंजारी या समाजाचं तर काही नुकसान नाही. असं असून सुद्धा धनगर वंजारी आणि माळी जातीच्या लोकांना घेऊन सरकार काय बैठका करतं आणि ते मराठा समाजाचं जे कुणबी म्हणून मिळालेलं आरक्षण खोटं आहे हे या ठिकाणी कांगावा केला जातो, खोटे आरोप केले जातात आणि मराठा समाजाला लांछन लागेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी भाषा वापरली जाते. आणि वरून पुन्हा सामाजिक सौहार्द राहायला पाहिजे. भांडण नको 2 गटामध्ये, 2 जातीमध्ये. ओबीसी काय एक जात आहे? ओबीसी हा प्रवर्ग घटनात्मक प्रवर्ग आहे. जे पात्र ठरतील त्याच्यात आरक्षण मागण्याचा सगळ्या समाजाला अधिकार आहे. तो मराठा असो की ब्राह्मण असो की माळी असो की मुस्लिम असो. त्यामुळे ओबीसी काही कोणाची मक्तेदारी नाहीये. जे कोणी नेते जातात त्यांना जातीने ओळखलं पाहिजे. ते काही ओबीसी नाहीयेत मुळात. तर मुद्दा असा आहे, की त्यांनी आता ओबीसीला स्वतंत्र समिती पाहिजे. मराठा समाजाची जशी समिती आहे, मराठा आरक्षण समिती, तशी ओबीसीला पण स्वतंत्र समिती पाहिजे, अशी मागणी केलेली आहे. आमची मागणी आता सरकारकडे अशी आहे, की मराठा समाजाला स्वतंत्र मराठा मंत्रालय पाहिजे, कारण ओबीसीला तसं मंत्रालय दिलेलं आहे. आणि याच्या सरकारला नक्की विचार करावा लागेल, कारण ओबीसीच्या मंत्रालयामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चालतो आणि सगळे मराठा विरोधी अधिकारी त्या ठिकाणी भांगेंसारखे, सुमित भांगेंसारखे जातीवादी वंजारी तिथे मराठ्यांच्या आरक्षणाला खोडा घालतात. त्यामुळे मराठा समाजाचंही स्वतंत्र मंत्रालय पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता राहिला प्रश्न असा, की या कुणबी जातीच्या दाखल्यामुळे किंवा सगळे सोयरेच्या अध्यादेशामुळे ओबीसीतलं खूप मोठं नुकसान होणार नाहीये. तरी पण हे राजकारण सुरू आहे. म्हणून आम्ही एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा हितचिंतक म्हणून आणि आम्हाला कोणत्याही जातीबद्दल द्वेष नसल्यामुळे सगळे बांधव गावकुशात एकत्र नांदत असल्यामुळे ते महाराष्ट्राची संस्कृती टिकावी म्हणून आम्ही सरकारकडे अशी मागणी करतोय, की तुम्ही या भानगडीत का जाताय? मराठा समाजाचं आरक्षण आता कोर्टामध्ये आहे, पण 10% आरक्षण एसीबीसीत दिलेलं आहे. ते घटनात्मक आरक्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं,
की मराठा समाजाला जसं राज्यात आरक्षण दिलेलं आहे, न्यायमूर्ती शुक्रे आयोगाचा अहवाल त्यांच्याजवळ आहे. मराठा समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला आहे. त्याचं शासकीय सेवेमध्ये अपुरं प्रतिनिधित्व आहे. तर मग मराठा समाजाचा केंद्रीय एसीबीसी यादीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने त्वरित शिफारस करावी. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करून मराठा समाजाचा केंद्रीय एसीबीसी यादीमध्ये समावेश करून घ्यावा. ही आमची सरकारकडे आता मागणी आहे. आणि दुसरी मागणी आहे ती म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र मराठा मंत्रालय द्यावं. या 2 मागण्या या निमित्ताने आम्ही करीत आहोत. आता या ठिकाणी आणखी दुसरा प्रश्न येतो, की जे आरक्षण टिकत नाही त्यामुळे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे, की आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे. ओबीसी या शब्दाबद्दल मराठा समाजाला कोणताही आकस नाही किंवा कोणतेही विशेष प्रेम नाही. ओबीसीत आरक्षण मागण्याचा एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे मराठा समाजाला आतापर्यंत दिलेलं आरक्षण 50% वरचं असतं आणि ते टिकत नाही. त्यामुळे घटनात्मक कोट्यात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, एवढीच मागणी मराठा समाज नेहमी करत आलेला आहे. त्यामुळे ओबीसीत द्यायचं की एससीबीसीत द्यायचं याने काही मराठ्यांना फरक पडत नाही. मराठ्यांना आरक्षण टिकलं पाहिजे एवढी मागणी आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, की केंद्रीय यादीत एसीबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश लगेच सरकारने करून घेतला पाहिजे. म्हणजे हा आरक्षणाचा प्रश्न अर्धा निकाली निघतो. आणि महत्वाचं म्हणजे राज्यातलं आरक्षण सध्या चालू आहे. ते टिकवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बिहारचं आरक्षण गेलं म्हणजे महाराष्ट्रातलं जाईल असं काही म्हणायचं कारण नाही. त्यामुळे माझं सरकारला विनंती आहे, की राज्यातलं आरक्षण तुम्ही टिकवा, प्रयत्न करा. त्याने मराठा समाजाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागतो. परंतु जर समजा अपयश आलं, कोर्टात जर ते आरक्षण टिकलं नाही, तर मग तुमचं केंद्र सरकार आहे. केंद्र सरकारकडे तुम्ही प्रयत्न करून जी घटना दुरुस्ती 103वी झालेली आहेत, त्यामध्ये थोडा आणखी बदल करून ज्या राज्यामध्ये 30% पेक्षा जास्त आरक्षणाबाहेरचे घटक आहेत, अशा राज्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणाची मर्यादा 20% पर्यंत वाढविता येईल. अशी एक घटना दुरुस्ती जर करून घेतली, याला कुठल्याही कायद्याचा किंवा कोर्टाचा अडथळा येत नाही आणि त्यामुळे जर ईडब्ल्यूएस आरक्षण महाराष्ट्रामध्ये 20% पर्यंत वाढवलं, तर मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये पण खुशी आहे. कुठेही ओबीसीच्या बांधवांशी झगडा करत बसण्यात मराठा समाजाला काहीही हासिल नाही. त्यामुळे हा मराठा आणि ओबीसी वाद नाही. मराठा समाज कोणत्याही ओबीसी विरुद्ध नाही. पण काही लोक ज्यांचं राजकारणात सर्वतोपरी अपयश आलंय, जसं उदाहरणार्थ पंकजा मुंडे, त्यांना बदला घ्यायचा आहे जरांगे पाटलांचा. उदाहरणार्थ भुजबळ, हे खरं म्हणजे स्टार प्रचारक असतात इलेक्शनमध्ये. या वेळेला त्यांना कुठल्याही सभेला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. त्याचं त्यांना शल्य आहे. त्यांना जरांगे पाटलांचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ साहेबांनी हे आकेंचं भूत उभं केलं आणि आता त्यामध्ये हे सगळं ओबीसी ओबीसी म्हणून नाटक करतात. हे माळी जातीच्या आणि वंजारी जातीच्या, धनगर जातीच्या काही व्यक्तींचा हा प्रश्न आहे. त्यांची राजकीय प्रस्थापना करून घेण्यासाठी ते धडपडत आहेत. शेंडगे साहेब असो, हाके साहेब असो, भुजबळ साहेब असो की पंकजा मुंडे असो की जानकर असो, हे सगळे आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी तडफडणारे लोक आहेत. ही जगजाहीर गोष्ट आहे. तो व्यक्तींचा प्रश्न आहे. मराठा आणि ओबीसी मधला हा प्रश्न नाही. याला मीडियाने आणि स्वार्थी राजकारण्यांनी ओबीसी आणि मराठ्यांचा प्रश्न करायचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रश्न मराठा आणि ओबीसी मधला नाही. ओबीसी हा घटनात्मक प्रवर्ग आहे. तो काही कोणाला कपाळावर चिकटवलेलं लेबल नाहीये. ती काही कोणाची मक्तेदारी नाहीये. त्यामुळे ओबीसीचं कुठलंही नुकसान मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षण घेत असेल, तर तो घटनात्मक आरक्षण घेतो. त्याच्याकडे नोंद आहे म्हणून आरक्षण घेतो. त्यामुळे काही त्याच्यात ओबीसीचं आरक्षण जात नाही. उलट ते आणखी मजबूत होतं. कालच्या ज्या सरकारने मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये बबनराव तायवाडे हे कुणबी जातीचे नेते आहेत, त्यांना बोलावलं नाही. फक्त ठराविक जातीच्या नेत्यांना राजकारण साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवून मॅनेज केलेली बैठक केली. हा अन्याय नाहीये का? त्यामुळे आमचं म्हणणं आहे, की त्यांना स्वतंत्र जर समिती देणार असाल, तर आम्हाला स्वतंत्र मंत्रालय द्या. केंद्रीय यादीमध्ये मराठा समाजाचा एसीबीसी समावेश करा आणि राज्यातलं आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करा. ते टिकलं नाही तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण 20% पर्यंत वाढवा. म्हणजे ओबीसीना जे दुःख पोहोचतंय, ते दुःख पोहोचण्याचं कारण नाही. हे भांडणाचं कारणच मूळ मिटवून टाकण्यासारखा पर्याय सरकारकडे आहे. पुन्हा एकदा सांगतो, की केंद्रीय एसीबीसीत मराठा समाजाचा समावेश करता येऊ शकतो. केंद्रीय पातळीवर कोणत्याही राज्यातल्या ओबीसीवर त्याचा बोजा पडत नाही. केंद्रीय पातळीवर 2.5% म्हणजे 2.5% फक्त मराठा समाजाचा समावेश झाल्याने असं कोणतंही मोठं लोड वाढत नाही आणि ते शुक्रे आयोगाच्या अहवालाच्या आधारे सरकारला करणं शक्य आहे.
राज्यातलं आरक्षण चालू राहिलं तर हा आरक्षणाचा झगडा मिटतो. राज्यातलं आरक्षण गेलं तर ईडब्ल्यूएस आरक्षण वाढवून सरकार मराठा समाजाचं समाधान करू शकतं. त्यामुळे आता या आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण करीत बसण्याच्या ऐवजी मराठा समाजाला थेट फायदा कसा देता येईल याचा सरकारने विचार करावा. आणि मराठा समाजालाही माझं आवाहन आहे की आपण फायदा घेण्याकडे लक्ष द्यावं. आंदोलन करून केवळ झगडा करीत बसण्याकडे लक्ष देऊ नये. आपला फायदा केंद्रीय एसीबीसीच्या यादीत जाण्यामध्ये मराठा समाजाचा जास्ती फायदा आहे. आणि हे आरक्षण जे चालू आहे ते टिकविण्यामध्ये मराठा समाजाचा फायदा आहे. ते टिकलं नाही तर 20% ईडब्ल्यूएस झालं तर त्याच्यातही मराठा समाजाला जास्ती फायदा मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी करत राहून आपण भांडणाला कारण होऊ नये. आणि गावगाड्यामधलं जे आपलं एकत्र आपण नांदणारा समाज आहोत 18 पगड जातींना घेऊन, त्या सगळ्या जातींबरोबर आपलं एक नातं आहे, एकोप्याचं नातं आहे आणि निसर्गाचं नातं आहे, शेतीचं नातं आहे, गावाच्या शिवेचं नातं आहे, ते आपण जपलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. या लोकसभेला निकाल जो आला त्यामध्ये मराठा समाजाची जी व्होट बँक झाली, ती व्होट बँक मोडीत काढण्यासाठी आणि ज्यांचं करिअर संपलेलं आहे, ज्यांना समाजाने नाकारलेलं आहे, ज्यांना हरवलेलं आहे, असे पंकजा मुंडे, हाके, भुजबळ आणि शेंडगे या चाचपडणाऱ्या लोकांच्या मागे ओबीसी समाजाने उभं राहू नये. ओबीसी समाजाने मराठा समाज हा आपलाच समाज आहे असं समजून गुण्या गोविंदाने नांदावं आणि कोणत्याही जातीमध्ये द्वेष पसरवण्याचा मराठा समाजाचा कुठलाही हेतू नाही. उलट आम्ही या गोष्टींना टाळून सरकारला पर्याय देत आहोत. सरकारने हा पर्यायाचा स्वीकार करावा आणि मराठा आणि ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्र मजबूत करण्याची ताकद आहे. महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याची ताकद आहे. त्या गोष्टीचा अवलंब करावा असं आम्ही सरकारकडे विनंती करीत आहोत. जय शिवराय.